हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना कोणाची? धनुष्यबाण पक्षाचं चिन्ह कोणाचं? हा प्रश्न आता फक्त राजकारणाचा नाहीये, तर तो सुप्रीम कोर्टाच्या दरबारापर्यंत पोहोचलेला आहे. 3 वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेलं हे प्रकरण आता अंतिम टप्प्यावर आलंय. पण त्याच वेळी कोर्टात एक वेगळाच वाद पेटलाय. तो म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्यांच्या न्याय व्यवस्थेबाबतच्या वक्तव्यावर चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीच ठाकरेंच्या वकिलांना कोर्टरूम मध्ये सर्वांसमवेत सुनावलंय. आता सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं आणि ठाकरेंच्या नेत्यांनी अशी कोणती वक्तव्य केलेली ज्याने न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना एवढं झापलंय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर हे प्रकरण गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सुनावणी वारंवार पुढे ढकलली गेली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये अंतिम सुनावणी होणार होती, पण ती जानेवारी 2026 वर ढकलली गेली. पुढे जानेवारी 2026 मध्ये पुन्हा तारीख पुढे गेली आणि फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये सुनावणी झाली. पण अंतिम निकाल अजून काही आलेला नाही. मार्च 2026च्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्वतः सांगितलं की हे प्रकरण खूप दिवस रखडलंय आणि आता ते अंतिमतः निकाली काढायचं आहे. त्यांनी दररोज दुपारी सलग सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे आणि या सुनावणीत दोन्ही गटांनी अंतिम युक्तिवादासाठी तयार असल्याचं कोर्टाला सांगितलंय. आता पुढची तारीख 30 जुलै 2026 निश्चित झाली आहे. दरम्यान मार्च 2026च्या सुनावणीत काही महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्या म्हणजे कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं की हे प्रकरण गुंतागुंतीचं नाहीये आणि 2 तासात युक्तिवाद पूर्ण करता येईल. ते लगेच सुनावणी सुरू करण्यास तयार होते. मात्र शिंदे गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की आपली तयारी पूर्ण झालेली नाहीये आणि अजून वेळ हवाय. त्यावर सिब्बल यांनी टिप्पणी केली की हे वेळ काढूपण आहे. दरम्यान आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं ते सांगते. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी प्रकरण लवकर निकाली काढण्याची विनंती केली. आम्ही 3 वर्षांपासून वाट पाहतो आणि असं त्यांनी सांगितलंय. सरन्यायाधीशांनी मात्र नाराजी व्यक्त करत म्हटलंय की सर्वप्रथम तर तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाहीये अशी बेजबाबदार विधानं करण्यापासून थांबवा. तुम्ही इथे तारीख मागता आणि बाहेर वेगळं बोलता. शब्द जपून वापरा. एवढंच नाही तर मुकुल रोहतगी यांनीही दोन्ही बाजूंना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. शेवटी पुढील सुनावणी आता 30 जुलै 2026 रोजी निश्चित झाली आहे. आता मुख्य मुद्दा म्हणजे न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना का झापलं ते समजून घेऊयात. तर हे प्रकरण फक्त कोर्ट रूम पुरतं मर्यादित नाहीये. कोर्टाबाहेर ठाकरे गटाच्या नेत्यांनी न्याय व्यवस्थेबाबत केलेल्या विधानांनी वातावरण तापलेलं आहे. एकतर पुण्यातील वकील आसिम सरोदे जे ठाकरेंच्या अत्यंत जवळचे आहेत, यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्याय व्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की राज्यपाल फालतू आहेत आणि न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे न्याय व्यवस्थेचा अपमान झाल्याचा आरोप होऊन महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने त्यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी निलंबित केली आहे. तर सरोदे यांनी नंतर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की मी जे काही म्हटलं ते मला मान्य आहे, पण तुम्ही जो चुकीचा अर्थ काढलाय तो मला मान्य नाहीये. त्यांनी या कारवाई मागे भाजपचा हात असल्याचाही आरोप यावेळी केलाय. आता फक्त असीम सरोदेच नाही तर पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील न्याय व्यवस्थेवर वक्तव्य केलंय. एकीकडे ते म्हणाले की न्याय व्यवस्थेत विश्वास आहे आणि न्याय मिळेल, पण त्याच वेळी त्यांनी असंही म्हटलंय की 4 वर्षांपासून न्याय मिळत नसल्यामुळे न्याय व्यवस्था प्रतिष्ठा गमावून बसल्यासारखं दिसतंय. सुनावणी पुन्हा पुढे ढकलली गेल्यावर ते म्हणाले की गणित बदलत नाहीत पण चित्र बदलेल. या अशा प्रकारची विधानं जी कोर्टावर दबाव टाकण्यासारखी वाटतात किंवा कोर्टाच्या कामकाजावर शंका घेतात, त्याच गोष्टींकडे न्यायाधीशांनी लक्ष वेधलं असावं असं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. शेवटी काय, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्या 4 वर्षांपासून प्रलंबित आहे. ताज्या सुनावणीत न्यायाधीशांनी ठाकरे गटाच्या वकिलांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कोर्टाबद्दल केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवलाय. आता 30 जुलै 2026 ला पुढची सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणाचा अंतिम निकाल कधी येईल याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.